नमस्कार, मी आकांक्षा आणि आज आपण गव्हाची खीर बघणार आहोत. एकदम मस्तपैकी टेक्स्चर तर किती मस्त आले बघा. तर सुरुवात करूया. कुणाला दुधासोबत खायला आवडते, कुणाला तुपासोबत, तर कोणीही खाऊ शकतं किंवा नुसतीसुद्धा खाल्ली तर एकदम छान लागते. तर इथे मी ह्या वाटीने मी 1.5 वाटी गहू जे दुकानात भेटतात खिरीचे ते 1.5 वाटी घातली होती भिजू आणि त्याच्यासोबत अर्धी वाटी तांदूळ हे माप घ्यायचं आहे. तांदळामुळे काय होतं की एकदम मिक्स मिळून येते खीर, मस्तपैकी टेस्टला सुद्धा लागते. इथे मी पातेल्यात खीर करणार आहे, त्याच्यामुळे मी पातेल्याला थोडंसं तेल लावले. तेल लावल्यामुळे काय होतं की खीर आपली चिटकणार नाही जास्तपैकी, थोडीशी चिटकणार पण जास्त नाही. तर इथे मी जेवढी खीर आहे का त्याच्या 1.5 पाणी ओतलं म्हणजे 2 तांबे पाणी ओतले आणि बारीक बारीक खोबऱ्याचे कापा करून घेतलेले आहेत. थोडीशी उकळी मारली की ती कापा टाकल्यात. तुम्हाला जर खोबऱ्याचे कापा आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता. त्याच्यापुढे आपण एक तडका मस्तपैकी ड्रायफ्रूटचा देणार आहोत, ते तुम्ही करू शकता. तर मला आवडतात म्हणून मी ते टाकलेत आणि आपण उकळी मारली की मग नंतर खीर टाकायचे. भिजत घातलेली, रात्रभर खीर भिजत घातलेली, त्याच्यामुळे भिजल्यामुळे लवकर शिजते, गॅस वाचतो आपला, लवकर शिजते. अर्ध्या तासात बनवून तयार होते. म्हणजे 20 मिनटं शिजायला लागतात आणि 10 मिनटं गूळ टाकून नंतर शिजायला. तर आपण ते मोठा गॅस करायचा आहे. पहिल्यांदा खीर टाकल्यावर थोडंसं थंड झालं की मग उकळते, चांगली शिजते. शिजली का कशी बघायची. इथे खोबऱ्याचं थोडासा तुकडा घ्यायचा आणि मऊ झाले का बघायचं, किंवा खिरीचा एखादा तुकडा घ्यायचा आणि मऊ झाले का बघायचा. आता मी बारीक गॅस केला आहे आणि कारण सगळं पाणी आटलेलं आहे, मऊ झाले आहे खीर. बारीक गॅस करायचा आणि ठेवायचं. तोपर्यंत आपण गूळ काढून घेऊया, म्हणजे जेवढा लागते. आता 2 वाटी खीर झालती त्याच्यामुळे 2 वाटी गूळ घालणार. इथे मी नवा गूळ आहे माझ्याकडे आणि एक जुना गूळ. नवा काबर घेतला की थोडंसं कलर येतो त्याच्यामुळे, आणि जुना आहे तो टेस्टीला एकदम मस्त आहे, त्याच्यामुळे दोन्ही पण गूळ घेतलेत. मी 2 वाटी करणार आहे ती. तर जुना गूळ होता का थोडासा भुसभुशीत झालता, म्हणजे मुरल्यामुळे लवकर चाकून निघत होता. पण जो नवीन होता का तो एकदम कडक साखरेसारखा होता. ते वाळल्यानंतर थोडासा भुसभुस नंतर होतो. तर इथे मी 2 वाटी गूळ काढून घेतला आहे. जेवढा गहू आहे का तेवढा गूळ काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जर म्हणजे तुमच्या घरात जर जास्त गोड खात असतील तर थोडंसं जास्त तुम्ही अजून अर्धी वाटी टाकू शकता. इथे बघा मी छोट्या म्हणजे बारीक गॅस केला होता, त्याच्यावर चांगली खीर आहे ती शिजलेली आहे. त्याला हटून घ्यायचं आहे, चांगलं हटल्यामुळे एकजीव होणार आपल्या, आणि तांदूळ पण टाकले त्याच्यामुळे तर एकजीव होणारच आहे. पण फक्त थोडंसं ते दाणेदार राहू नये आणि एकदम एकजीव व्हावं त्याच्यासाठी थोडंसं हटून घ्यायचं, असं पळीनं किंवा जे तुम्ही हलवायला घेतलेलं आहे त्यांना तुम्ही हटून घ्यायचं आहे. नंतर हटल्यानंतर गूळ टाकायचा आणि गूळ टाकायच्या आधी पहिलं बघायचं की चांगली खीर शिजली का, नंतरच गूळ टाका. कारण गोडामध्ये खीर शिजत नाही. एकदा गूळ घातलं की नंतर खीर आहे ते शिजणार नाही, त्याच्यामुळे पहिला बघायचं खीर शिजले का. आता गूळ टाकला आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ हवा तर तुम्ही खिसून घेऊ शकता, फक्त मोठे मोठे असं खडे ठेवायचे नाहीत. आता आपण एक ड्रायफ्रूटचा तडका देऊया. तर इथे मी थोडंसं अक्रोड घेतलेलं आहेत, जास्त नाही घेतले, आणि ते काजू आणि बदाम ते कापून घ्यायचेत. आता बदाम काढताना काय होतं की थोडंसं उडून जातं, त्याच्यामुळे भीती वाटते. काजूचं काही नाही, हाताने तुकडेसुद्धा केले तरी चालेल. आत्ता इथे ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत आणि तडका जो आहे तोही ऑप्शनल आहे. तुम्ही आता जी खीर बनलेली आहे बघा, ती अशीच्या अशी खाल्ली तरी एकदम टेस्टिंगला भारी लागते. कोण याच्यामध्ये बिस्किट विरघळून म्हणजे पाण्यात दुधामध्ये मिक्स करून, दुधामध्ये नाही सॉरी, कारण फुटतं ते गुळामुळे, तर पाण्यात मिक्स करून त्यात टाकते. पण बिना बिस्किटाचे दुसरं काहीही न टाकता एकदम मस्त टेक्स्चरसुद्धा येतं आणि छानसुद्धा लागते. बघा आता एकजीव झाले. मिडियम गॅस केला आहे मी गूळ टाकल्यानंतर, आणि थोडीशी पातळ वाटते कारण गूळ पूर्ण हे करायचं आहे वितळून. थोडेसे बारीक बारीक खडे आहेत आणि आता बारीक गॅस केला आहे. आता आपण तडका देऊया. जे ड्रायफ्रूट कापलेले आहे त्याचा तडका. तर इथे मी तूप घेतलेलं आहे, जे आईनं दिलं ते मस्तपैकी टाकलं आहे, चांगलं गरम होऊ दिलं आहे आणि ते ड्रायफ्रूट टाकायचं आहे. ड्रायफ्रूट टाकायचं आहे, त्याच्यासोबत आपण थोडीशी जायफळ आणि थोडंसं सुंठ टाकणार आहोत. याच्यामुळे काय होतं, टेस्ट एकदम मस्त लागते. अर्धा चमचा तुम्ही सुंठ टाकू शकता आणि अर्ध्यापेक्षा थोडा पाऊण चमचा तुम्ही जायफळचा टाकू शकता. टेस्ट एकदम अप्रतिम लागते. त्याचा तडका द्यायचा आहे मस्तपैकी, आणि भांडं जे आहे त्याच्यामध्ये खीर घालून अजून डबल त्याच्यात टाकायचे, कारण तूप थोडंसं त्याला चिटकल्यामुळे. तर ते ड्रायफ्रूट हे सगळं टाकले आपण. एक वेलची टाकले चेचून,
वेलची 2-3 सुद्धा टाकू शकता. तयार झाली आपली खीर. तर ताटात वाढून घेऊया. आणि टेक्स्चर बघा किती मस्त आले आणि एकदम अप्रतिम झालते. तुम्ही सुद्धा नक्की करा पहिल्यांदा करत असाल तर. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. कुणाला तुपासोबत खायला आवडते, मला तर दुधासोबतच आवडते. तर सबस्क्राईब करा खाली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि काही कमेंट असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला तोपर्यंत बाय बाय.